नायर सर, आशुतोष विवारे सर एका साईडला, दोन्ही पंच मुंबईमध्ये. आता सध्या स्थायिक आपण पाहत आहेत विरार आणि उमरोळी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. शेखर किनी, मेहुल पाटील, जतीन किनी, स्वतः नितेश पाटील, अनुराग चव्हाण, कपिल पाटील, संपूर्ण जे आहे ती एंटायर टीम. जेव्हा एंटायर टीम चांगलं काम करते त्यावेळेला ती स्पर्धा एक उंची गाठते आणि या स्पर्धेने उंची गाठलेली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, सामन्याला सुरुवात होते. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन दोन्ही संघ. सर्वांना मी विनंती करेन, फायनल मॅच आहे तर जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी आपण देऊया. टाळ्यांच्या गजराने शुभेच्छा. आदरणीय प्रमोदजी घरस साहेब यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिल्याच बॉलवर रोहन गावडच्या बॅट मधून फटका तर येतोय परंतु फसतोय, कारण दमट वातावरण आहे. संयम खूप महत्वाची भूमिका आहे. विकेट गेल्यानंतर बॅटवरचा ताबा तुम्हाला ठेवावा लागतो, कारण ज्या बॅटने आज तुम्हाला नाव दिलंय त्या बॅटला मात्र आपण कधीच विसरून चालणार नाही. त्या बॅटला खऱ्या अर्थानं त्याचा मान सन्मान करा, आणि जर मान सन्मान केला तर टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला एक उंचीवर घेऊन जाईल. आणि रोहन गावड यांनी संयम बाळगला. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं, कारण संयम हा यशाचा घटक आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0-1 गडी बाद रोहन गावड यावेळेला थोडेसे जरूर घाई केली आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली. एक वेगळा निर्णय घेतला. काही संघ असतात की संध्याकाळचे 5:30 वाजल्यानंतर आपण पाहू शकतात की बॅटिंग स्वीकारतात, परंतु स्ट्रेंथ आहे की आम्ही चेस करू शकतो हा त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. कारण आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. बॅटचे एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. इथून भाविक पुढे सरसावले गेले होते. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 0-2 बॉलचा खेळ झालाय. ओमकार बॉईज एडवन टीम 2 हात करताना पाहायला मिळते. आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू या टीमला अगदी आपण 2 दिवसानंतर सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत इंग्रजी कॅलेंडर नुसार, परंतु आपण गुढीपाडवा आल्यानंतर एकमेकांना फार खूप शुभेच्छा देतो. तिथून मात्र हिंदू वर्षाची सुरुवात होते. यावला ऑन साइडला भाविकचा फटका आक्रमकतेचा आहे. छोटा पॅक बडा धमाका. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्या बात आहे भाविक. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. षटकार. तिपेश राऊत यांच्याकडून आपण पाहत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जर एका हाताने प्रेक्षकाने कॅच घेतला तर त्याला 300 रुपये. पहा, दुपारच्या सत्रात 100 रुपये होते, संध्याकाळ झाली आपण पाहिलं तर 200, आणि आता मात्र आपण पाहतात 300. शेअर मार्केट वाढतोय. त्रिशा म्हात्रे यांच्याकडून आपण पाहत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजे एका प्रेक्षकाला 500 रुपये मिळतील. ऑफ साइडला फटका छान आहे, खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येत आहेत, झुकतायत, 100% देत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 8 या धावसंख्येवर फायनल मॅच. अतिशय जोमाने 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणता संघ सुवर्ण हस्ताक्षरात बाप्पा मोरया चषकावर नाव कोरेल याकडे लक्ष असणार आहे. जो खेळ चांगला तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आहे. त्यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. द स्काय. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. भाविक ऑसम 6. आय स्ट्रोक खेळला. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब केला. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 14-14. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहताय समोरचा गोलंदाज जरी बेधडक करण अंबेरे असला तरी सुद्धा माझ्याकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट.
संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, फाईट करा. समोरचा संघ बलाढ्य आहे म्हणून आपण झुकू नका. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ पालघर जिल्ह्यातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना धाकटी डहाणू टीम एका साईडला आपण पाहतायत. किनारपट्टीच्या दोन्हीही संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. समुद्र किनारी लगत ही गावं वसलेली आहेत आणि ॲथलेटिक असतात हे प्लेयर. या वेळेला अप्रतिम फोरआर्मचा उपयोग केला आणि इथून आपण पाहतायत मनगडामध्ये जान आहे या खेळाडूच्या. 2 धावा येत आहेत. बॅकफूट पंच केला होता. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ओमकार बॉईज एडवन टीमची 16 या धावसंख्येवर. रोहन गावड बाद झाल्यानंतर जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेतलंय आणि सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्मान्य कुणालदादा पाटील व्यासपीठावर आहेत. या स्पर्धेला 4 चांद लागले गेलेत. खऱ्या अर्थानं अखंड भारत ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेत भारताचे सातत्याने आपण पाहतायत भौगोलिक दृष्ट्या एकीकरण होते. ह्या अपेक्षित आणि प्राचीन काळापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्य, संस्थाने, साम्राज्य हे मात्र आपण पाहिलं तर यात विभागला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गणेश तामोरे झुकले होते परंतु बॅकअप चांगला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी राहिली. 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 17 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. हार्दिक तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. बऱ्याच प्रेक्षकांच्या साक्षीने फायनल मॅच सुरू आहे 2 संघांमध्ये. जे उशिराने युट्यूब चॅनल ओपन करत असतील आणि बाप्पा मोरया चषक या चषकाला पाहत असतील तर त्यांच्या माहितीसाठी ही फायनल मॅच आहे. या चेंडूला जर आपण पाहिलं तर सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं कारण विरल नायरचं त्या ठिकाणी दक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 18. बॉल फेकून झाले ते 1. दुसऱ्या षटकातील 1 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही समन्वय होत नाहीये. चांगला कमबॅक केलं या वेळेला गोलंदाज हार्दिक तांडेलने. पहिल्या बॉलवर 1, दुसरा वाईड आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, टॅलेंट हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 रन्स. बॉल तयार. यावेळेला ऑफ साइडला फटका तर छान आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. परंतु भाविकने आपला खेळ या वेळेला 100% दाखवून दिला आणि चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतायत या खेळीवर पूर्ण विराम, फुल स्टॉप. चला बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. वेळेची दिरंगाई न करताना या ऐकूया एक छोटीशी धून कॅन्डीच्या माध्यमातून. गाँव शहर में इलाके में कोई टक्कर देऊ नका. अरे गाँव शहर में इलाके में कोई टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या रौनाचा वाढवला कोणी हलकत घेऊ नका. आमच्या रौनाचा वाढवला कोणी. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 5 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेणारे कुंदन घरत अतिशय सुंदर डीजे आपण पाहतायत. वेगवेगळ्या विविध प्रकारची संगीत ही श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचल्यानंतर जेव्हा आपण डिप्रेशन मध्ये असतो, फर्स्टेड असतो, अशा वेळेला टेन्शन मध्ये असतो, अशा वेळेला संगीत ऐकणं खूप गरजेची गोष्ट आहे. खूप चांगला फटका तर होता. पंच करण्याचा प्रयत्न केला कोणती धाव येत नाहीये. हार्दिक तांडेलचं मी कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. अचूक टप्पा, चांगला वेग, नियंत्रणबद्ध आणि लयबद्ध गोलंदाजी म्हणजेच हार्दिक तांडेल. सुपर बॉलिंग. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक रन्स फार मायने राखतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. एक रन साठी झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साइडला खेळलाय.
फिल्डर त्या ठिकाणी मयूर मर्दे पुढे सरसावले गेले होते, त्याला बीट करत चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा संघर्षाचा बाप्पा मोरया चषक चौकार. साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला, 399 नंबर. वेलकम बॅक. कुणालदादा पाटील यांच्यावरती हे गुणगान गाणारं गाणं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने आपण पाहतायत, फक्त तुमचं नाव मोठं असून चालत नाही, तर तुमचे कर्म आणि काम हे सुद्धा खूप चांगलं करावं लागतं. आणि कुणालदादा पाटील यांनी नेहमीच आपल्या या विभागातील प्रत्येक स्पर्धेला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दानशूर व्यक्तिमत्व दाखवले गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 24. चांगले विचार विनिमय हे सातत्याने पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तशी अरविंद उर्फ औरबिंदो, अरविंद घोष जे आपण पाहिलं तर वंदे मातरम ज्या पद्धतीने वृत्तपत्राचे जे पाहायला मिळाले संपादक होते, ते तत्वज्ञान यावेळेला ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक बनवला, सरळ चेंडूला फेकून दिलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. बेमिसाल षटकार. संघाची धावसंख्या 30. अतिशय सुंदर ही धून. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. अप्रतिम चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. महिलांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना नारी शक्तीला सलाम आहे. या आपलं सहर्ष स्वागतम. अतिशय सुंदर 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 32 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत. शेखर, मेहुल आणि जतीन आम्हाला दर्शवतात की 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 आहे. प्रथम फलंदाजी करताना ओंकार बॉईज एडवन टीम चांगली या वेळेला रणनीती आखली गेले. 32 रन. गोलंदाज ओंकार. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळले गेले. खूप चांगला तर फटका एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकीपर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने आदरणीय सन्मान्य बाबूराव जी जयराम भोईर विठ्ठलवाडी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. एका हाताने झील घ्या आणि 500 रुपये शेअर मार्केट वाढलाय. दीपेश राऊत यांचा ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे. एक धाव ओंकार तामोरेने काय गोलंदाजी केले. फार कमी वय आहे या गोलंदाजाचं, परंतु आपली गुणवत्ता मला ह्या वेळेला सिद्ध करायची आहे. अभी नाही तो कभी नाही. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 34 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 35 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 35 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आतापर्यंत ओंकार तामोरेने पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये सुधार कसा करायचा हे दाखवून दिलं गेलं, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. गुड डिलिव्हरी, सुपर, ब्युटिफुल. मात्र इथे फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि यस गॉन. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट आणि 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 35 आणि 36 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. 36 धावा विजयाकरिता समोर ठेवण्यात आले. ते आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू या टीमला. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना प्लीज. चला ओंकार बॉईज एडवन टीम, रोहन गावड थोडंसं कोऑपरेट करा. लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची. जशी धाकटी डहाणू टीमने फिल्डिंग सजवली होती
वेळेची दिरंगाई न करताना, वेळेचं विलंब न करताना आपण लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. हाकेला धावते आणि नवसाला पावते, हाकेला धावते नवसाला पावते, नजर भक्तांवरी ठेवते नजर भक्तांवरी. न देवी माझी एडवंची आशा पुरी, आई माझी एडवंची आशा पुरी, एडवंची आशा पुरी, आई माझी एडवंची आशा पुरी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय सर्वांना मनमोहित करणारी ही क्रीडा नगरी पाहायला मिळते आणि भुरळ पाडणारी ही मात्र आपण पाहत आहेत क्रीडा नगरी, अर्थातच सुंदर ऐतिहासिक मैदान. चला, 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या, फिल्डिंग सजून घ्या. 2 षटकांसाठी तुम्हाला 8 ते 9 मिनिटे दिली जातील, याची सुद्धा दखल घ्यायची आहे. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ सज्ज, 36 धावांचं लक्ष्य. काही वेळ राहिलाय फक्त आता या ट्रॉफीवर नाव करण्यासाठी. चला, 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या लगेच त्वरित आणि फिल्डिंग सजून घ्यायची आहे. ओमकार बॉईज एडवन टीम. धरणी मातेला प्रणाम करत खेळाडू आपापल्या जागी जात असताना पाहायला मिळत आहेत. ही स्ट्रॅटेजी आखली जाते, गेम प्लॅनिंग केलं जातं. ज्या वेळेला तुम्ही घरातून निघता त्यावेळेला प्रार्थना करून निघत असतात की आजच्या दिवसामध्ये आमचा संघ क्वालिफाय झाला पाहिजे, आमचा खेळ चांगला झाला पाहिजे. वैभव पाटील आणि दीपेश राऊत यांच्याकडून आता कॅच जर टिपला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 500 रुपये एका हाताने. धावांचं लक्ष 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यंदाचा हंगाम मयूर मर्देने आता हंगामाला सुरुवात झाली, परंतु या हंगामापासून जबरदस्त अतिशय चांगली फलंदाजी केले. चेंडूची चाचपणी केली जाते. फुलटॉस बॉल आहेत, 24 कॅरेट क्रिकेट टेनिस बॉल. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुलटॉस. हे स्लोगन आहे या चेंडूचं. जसं 70-70चं आपण पाहतो टॅगलाईन आहे, लगा तो 6. उद्यापासून तेच पाहायला मिळेल, लगा तो 6, 70-70 प्रेझेंट. ग्रामीण बिग बॅश धमाका. पहिलाच बॉल या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला, कारण मयूर मर्दे एक डेंजरस बॅटर, परंतु इथे रितेश हार न मानणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज पाहायला मिळतो. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही खेळपट्टीवर नेहमीच प्रामाणिक असायला हवी. ऑन साइडला खेळलाय, लॉक केला जातोय. या चेंडूला एकदा वर्जित केली जाईल. चांगली फिल्डिंग होते त्या ठिकाणी. फेकी येईपर्यंत डिपमेंट विकेट वरून एकदा अर्जित केली जाते इझिली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. माजी सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शीतल मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या वेळेला काय स्वागत केलंय, भव्य स्वागत केलंय षटकाराने. विकास अप्पा यांचं सरळ चेंडूला फेकून दिलंय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करणारा हा फटका पाहायला मिळतो. 6 धावा विनीतच्या बॅट मधून. कडक शॉट. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर 1, तिसऱ्या बॉलवर षटकार आपण पाहतायत. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलाय. 36 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि विनीत सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आमचे लाडके प्रेक्षक राजांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. जाताना आपण बाईक सावकाश चालवा, घरी कोणीतरी आपली वाट पाहतायत, हीच नम्र निवेदन मी तुम्हाला करू इच्छितो. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही प्रकारचा कोऑर्डिनेशन झालं नाही. लेगबाईचा इशारा विरल नायर सरांकडून येतोय. माजी सरपंच शीतल पाटील मॅडम
यांच्याकडून मंडळाला भरीव रक्कम 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. थँक्यू मॅडम. आपलं मोलाचं सहकार्य, विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. हे टी शर्ट आपण पाहतायत, अतिशय सुंदर पद्धतीने टी शर्ट कुणालदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा प्रामाणिक हेतू राहिलाय. जे तत्वज्ञ आणि योगी होते, युग प्रवर्तक यांचे विचार सातत्याने पाहायला मिळतात. अरविंद घोष जे वंदे मातरम वृत्तपत्राचे संपादक होते आणि खास करून लेखक, भाषांतरकार, संपादक आणि कवी या विविध भूमिकांनी ते ओळखले गेले. तेच विचार कुणालदादा पाटील आमच्या मुख्य मंचावर आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. याला म्हणतात सेन्सेबल क्रिकेट. सेन्सेशनल बॅटिंग कशी करावी. बाप्पा मोरया महिला मंडळ यांच्याकडून, आमच्या नारी शक्तींकडून या मंडळाला 3,000 रुपये रोख रक्कम आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. संपूर्ण नारी शक्तीला मानाचा मुजरा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्थिरावली. बॉल फेकून झाले. आतापर्यंत आपण पाहिले तर 6 बॉल परफेक्ट या वेळेला टाकले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 27 रन्स हे सामन्याचं समीकरण. खरंच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने रितेशने गोलंदाजी केली. तिसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याने न डळमळीत होताना मी चांगली गोलंदाजी करू शकतो हे दाखवून दिलं गेलं. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. आणि खास करून जर आपण पाहिलं तर आपल्या डिक्शनरी मध्ये नेव्हर गिव्ह अप हे शब्द आपण जपले पाहिजेत. मी कधीही हार मानणार नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 9. आता 12 बॉल आणि 27 रनची आवश्यकता आहे. ऑन साइडला जरूर खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन्स पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जाऊन पोहोचली गेली. 2 फलंदाज मयूर मर्दे आणि विनीत अंबिरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स, तुमचा क्लास या 2 गोष्टी खूप दाखवाव्या लागतात आणि तेच करून असताना हे दोन्ही संघ आतापर्यंत चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. प्रतिम चांगला फटका आहे. 1 धाव तर अर्जित केली जाईल. एका धावेनिशी 40 संघांमधून 2 टॉप टीम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता टॉप 1 चा जो ब्रँड टीम कोणती बनेल याकडे लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 11 रन्स. 40 टीम खेळले म्हणजे 440 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट मयूर मर्देच्या बॅट मधून ट्रेडमार्क पॅटर्न शॉट. सुपर टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता MSD ची आठवण करून देणारा हा अप्रतिम षटकार. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17. 3 बॉलचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटची एज आणि जितूने काय क्लास, क्वालिटी कॅच. सुपर. जितूचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि एडवन टीमच्या पाठीराख्यांकडून टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. आयुष्यात कितीही मोठा पाठिंबा असेल ना तरी सुद्धा यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि धमक असावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 17 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. जवळजवळ 19 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत उर्वरित आपल्याला पाहायला मिळतील. 8 बॉलचा खेळ शेष राहिलाय. कोणता संघ विनर ठरेल याकडे लक्ष असणार आहे. आठ बॉल 19 रनची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सामना. गणेश तामोरे या खेळाडूकडे खूप काही स्ट्रोक आहेत चांगले चांगले आपण पाहू शकता. जे पुस्तकी
स्ट्रोक आपण पाहू शकता कॉपी बुक स्टाईल मध्ये चहूबाजूने खेळण्याची क्षमता आल्या आल्या मात्र बॅटला चुंबन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे. क्रिकेट खेळ हा आमचा खऱ्या अर्थानं आपण पाहताय धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापून टाकलं गेलंय. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी राजचे राहिले. तिसऱ्या बॉलवर हेलिकॉप्टर शॉट, षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर येतोय, अप्रिसिएशन करतायत त्यांचे सहकारी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. चेंज ऑफ पेस खूप चांगला यावेळेला चेंडू डिलिव्हर्ड केला. गणेश तांबोरे मोठा फटका मारण्यासाठी जरूर पाहायला मिळाले. आता इथून 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये 19 ची आवश्यकता. आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेध घेतोय, इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव लेग बाईच्या स्वरूपात विरल नायरसह दर्शवत असताना एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 36 धावांचं लक्ष्य. आता 6 बॉल आणि 18 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल 18 रन्स. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. चला टीम मीटिंग आपण घेऊ नका, कारण घड्यात ऑलरेडी 6 वाजून 15 मिनिटे झालेत आणि 6:15 म्हणजेच बॅड लाईट जवळजवळ आलेलीच आहे. परंतु इथे टीम मीटिंग थोडीशी विस्तारित करा प्लीज. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतायत. प्रेक्षकांच्या साक्षीने या स्पर्धेला आज उधाण आलंय, जणू काही समुद्राला उधाण आलंय अशा पद्धतीने हे आमचे लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 18 रन्स. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. रोहन गावड यावेळेला गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. राजने चांगली गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी 9 धावा दिलेल्या आहेत. म्हणजेच एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल सुद्धा फेकलेला नाही आहे. हे वैशिष्ट्य राहिले. एक रन सुद्धा एक्स्ट्रा दिलेला नाहीये. वाईड नोची. इथून पहिलाच बॉल खूप छान पद्धतीने टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरून चेंडू थोडासा खाली राहिला होता. गणेश तांबोरे त्या ठिकाणी अचंबित झाले. स्ट्रगल करतायत. आयुष्यात स्ट्रगल करावा लागतो. संघर्ष हा शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा शब्द आहे. 5 बॉल 18 रन्स. ग्रेट मॅच, पैसा वसूल मॅच. रोहनचा हा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. सहजगत्या चेंडूला खेळलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. आता बॉल आहेत तुमच्याकडे 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे. 4 बॉल आणि 14 रन्स. रोहन गावडला समजवत असताना दोन्ही खेळाडू येत आहेत, सांगतायत रोहन ही मॅच आपल्याला जिंकायची आहे. आपल्याला बाप्पा मोरिया चषकाचा खऱ्या अर्थानं हा चषक उचलायचा आहे. आता एका कॅचला बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो. 1000 रुपये वैभव पाटील आणि दीपेश राऊत यांच्याकडून मालामाल होतील. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का, तर यावेळेला हा ना करता करता आपण पाहू शकतायत. इथे मात्र आपण पाहतायत यस विकेट मेल. फलंदाज बाद होताना गणेशला परतावं लागतं बॅक टू द डगआउट. गणेश एका साइडला आहे. विनीतला स्वतः या ठिकाणी सॅक्रिफाईस करतायत. आपल्या बॅटरवर विश्वास ठेवतायत, कारण गणेश कोणत्याही क्षणाला कोणत्याही चेंडूला मॅच फिरवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. ॲबिलिटी, कॅलिबर खेळाडू, कॅपेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण ठरेल, रोहन गावड की गणेश तांबोरे? संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. दीपेश राऊत यांच्याकडून 1000 रुपये. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका हाताने कॅच घेतला तर 1000 रुपये. 3 बॉल आणि विजयासाठी सामना बॅलन्सिंग. 13 ची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळले गेलंय. फिल्डर येत आहेत आणि इथे चुकी केली. चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही.
इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाही. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. अनिलजी भोईर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. 2 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. काय मॅच रंगले. दोन्ही संघ मजबूत आहे. दोन्ही संघ बलाढ्य. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच. आता चर्चा आणि फक्त चर्चा चौकाराचीच. निशांत पाटील मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल आणि 9 रन्स. अतिशय सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. रोहन गावड थोडेसे हताश आणि निराश होत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. चला थोडीशी घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. 2 बॉल आहेत. घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 6:15. गोलंदाज सज्ज. 27 रन. चला घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. पंचांना विचारून आपण जरूर सेफ्टी गार्ड या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मायने राखतं. 2 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. वैभव पाटील यांच्याकडून जर गणेश तांबोरेने मॅच जिंकवली तर 500 रुपये. या वेळेला सुंदर फटका तर आहे. 1 रन मेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का. काय थ्रो केलाय. आणि इथून जर आपण पाहिलं तर पाहता विकेट मेल. आता आपण पाहू शकता जितू इंजुरीने त्रस्त आहे. गणेश तांबोरेला परिपूर्ण उभं ठेवलं आणि इथून आपण पाहताय स्ट्रगल आणि फक्त स्ट्रगल. आता बॉल आहे 1 आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. झळणारे जळणार पळणार अजून झळवायचं. झळणारे जळू द्या पळणारे पळू द्या अजून झळवायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं चालायचं. माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं चालायचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 आणि आता बॉल आहे 1 आणि 1 बॉल मध्ये 8 रनची नितांत आवश्यकता होती. 2 बॉल मध्ये 9. जर आपण पाहिलं तर षटकार आला असता, चौकार आला असता तर सामन्याचे पुन्हा एकदा उमेद जागी झाली असती. तर 1 बॉल आहे. 8 रनची आवश्यकता आहे. ओमकार बॉईज एडवन टीम लाख मोलाची स्पर्धा. आशापुरी मातेचं गाणं यावेळेला रेडी करण्यासाठी सांगितलं. इथे षटकार तर आला परंतु एका धावेने पराभव स्वीकारावं लागलं. ओमकार बॉईज एडवन टीम विन होत असताना चॅम्पियन बनतोय. बंडू म्हात्रे साहेब बघा यावेळेला एन्जॉय करत असताना क्या बात आहे. आकेला धावते आणि 9 साला पावते. आकेला धावते 9 साला पावते. नजर भक्तांवरी ठेवते नजर भक्तांवरी. न देवी माझी एडवनची आशा पुरी. आई माझी एडवनची आशा पुरी. एडवनची आशा पुरी. आई माझी एडवनची आशा पुरी. झुकूनी माथा जावे देवीच्या चरणा. अवघड गुंफा केली कोणी ही रचना. झुकूनी माथा देवीच्या चरणा. अवघड गुंफा केली कुणी. हॅलो यस थँक्यू. अतिशय सुंदर सामना बघायला मिळाला. अगदी रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडू 8ची गरज असताना षटकार आला. एका धाव्याने पराभवाच्या छायेमध्ये ढकललं गेलं आणि निश्चित स्वरूपात अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकलं प्रमोद सरांचं या मॅच करिता. आणि जाऊया आपण अगदी थोड्या वेळात अत्यंत महत्वाचा अर्थात बक्षीस वितरण सोहळा. ज्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती सन्मानानं नाव लिहिलं गेलं ओमकार बॉईज एडवन. द्वितीय करंडक आपल्याला